नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनीनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत होतं. ताईंनो, बऱ्याच दिवसापासून खूप साऱ्या ताईंचं म्हणणं होतं की 3 ते 6 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांची नोंदणी आपल्याला आता जी आपण करत आहोत त्याचा व्हिडिओ करून टाका. तर ताईंनो, आज 3 ते 6 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांची नोंदणीचाच व्हिडिओ आहे, पूर्ण बघा आणि त्या पद्धतीने करा. 100% नोंदणी होईल. मी ज्या पद्धतीने दाखवले त्या पद्धतीनेच आपल्याला करायचे. थोडेफार चेंजेस झालेत, बाकीचं आपण ज्या पद्धतीने करतो त्याच पद्धतीनं आहे. तर बघा, आपल्याला आता 3 ते 6 वर्ष वयोगटातील लाभार्थ्याची नोंदणी करायची आहे. तर त्याच्यासाठी मी आपले हे वरचंच ऑप्शनमध्ये गेलेली, तुम्ही मध्ये जाऊन देखील करू शकता. लाभार्थी मॉड्यूलमध्ये इथे जाऊन देखील आपण 3 ते 6 याच्यावर जरी क्लिक केलं तिथे देखील होऊ शकतं, पण मी लाभार्थी नोंदणी याच्यावर क्लिक केलेलं आहे. हे पर्याय ओपन झाल्यानंतर आपल्याला 3 ते 6 याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन होईल. ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं का प्रक्रिया केलीवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन होईल. तर ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर मात्र एक लक्षात ठेवायचं, शक्यतोवर आपल्याला पहिलंच ऑप्शन दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला आईचंच आधार वापरून लाभार्थ्याची नोंदणी ही करायची आहे. खास करून आईचं वापरूनच करा. परंतु जर आईकडे जर नसेल तर मग तुम्ही गार्डियन असे पर्याय वापरू शकता. पण जर तुम्ही वडिलांचं वापरलं तर इथं दिलेलं आहे की इफ मदर डज नॉट हॅव प्रूफ ऑफ आयडेंटिटी. तर तुम्हाला जर वडिलांचं वापरायचं असेल तर तुम्हाला पर्याय पहिला निवडायचा आहे, आणि जर बाळाला आई नसेल तर मग दुसरा पर्याय निवडायचा. पण समजा आईचं आधार कार्ड नसेल तर तुम्हाला जर वडिलांचं लावून करायचं असेल तर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे, आणि जर त्यांचं दोघांचंही नसेल तर तुम्हाला गार्डियन या ऑप्शनला जाऊन क्लिक करायचं आहे. परंतु मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माताचं आधार कार्ड आहे आणि त्याला लावूनच मी नोंदणी केलेली आहे. शक्यतोवर आईची लावून नोंदणी करा, म्हणजे बरेचसे प्रॉब्लेम जे आहेत ते आपल्याला सॉल्व्ह होतात. म्हणून आई किंवा वडील याच्या व्यतिरिक्त नोंदणी करू नका, पण आईचीच करा शक्यतोवर. पण जर समजा आईकडे आधार कार्ड नसेल तर मग तुम्ही वडिलांचं करू शकता. वडिलांकडे नसेल तर मग आज शेवटचा जो पर्याय गार्डियन, तर त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर प्रक्रिया केलीवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला तिघींपैकी कुठलं ऑप्शन निवडायचं आहे हे लक्षात ठेवा. पण हे जर ऑप्शन आहे तर हे आहे. जर आईचे निधन झाले असेल तरच मग तुम्हाला हे ऑप्शन निवडायचं आहे. परंतु आई आहे, परंतु आईचं आधार कार्ड नाही, म्हणून आपण पहिलं ऑप्शन निवडू शकतो. आणि आई वडील दोघांचंही आधार नाही, म्हणून आपण तिसरं गार्डियनचं देखील आपण वापरू शकतो. पण आता मी आईचंच तुम्हाला दाखवते, त्याच्यामुळे प्रक्रिया केलीवर क्लिक केली. म्हणजे जे पहिलं ऑप्शन आहे मदर प्रूफ ऑफ आयडेंटिटी, तर त्याच्यावरच मी करत आहे. तेच पहिलं ऑप्शन येतं आपल्याला. तर मी प्रक्रिया केलीवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आधार क्रमांक म्हणजे कोणाचा टाकायचा आहे? आईचाच. बाळाच्या आधारने नोंदणी होत नाही. आता आपल्याला पालकांचंच आधार वापरून नोंदणी होते. नंतर तुम्हाला आधार हे ॲड करावं लागतं, परंतु सुरुवातीला मात्र तुम्हाला आईचा आधार क्रमांक आणि आईचाच मोबाईल क्रमांक इथं टाकायचा. मोबाईल क्रमांक जो उपलब्ध असेल तो टाकला तरी चालेल. त्याच्यासाठी आधारवर जो लिंक आहे तो नाही पण टाकला तर काही फरक पडत नाही. जो असेल तुमच्याकडे तो टाका. आणि मात्र KYC करायच्या वेळेस मात्र ज्या आधारला ज्या नंबरने तुम्ही लिंक केलेला आहे आधारला त्या मोबाईलवर OTP येणार, एवढंच. पण इथं नोंदणी करताना तुम्ही जो उपलब्ध आहे तो नंबर वापरू शकता. तर अशा पद्धतीने आईचा आधार क्रमांक, आईचा मोबाईल नंबर इथं टाकलेला आहे. त्याच्यानंतर प्रक्रिया केलीवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि ते सगळं भरून झाल्यानंतर मग आपल्याला मोबाईल प्रमाणीकरणासाठी आपल्यासमोर ऑप्शन येईल. तर मग आपल्याला OTPसाठी विनंती करावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर जो नंबर तुम्ही आधार आणि जो मोबाईल क्रमांक तुम्ही तिथे टाकला त्याच्यावर OTP येईल 4 अंकी. तो 4 अंकी OTP इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पडताळणी करावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीचं ऑप्शन ओपन होणार की आपल्याला मग आता लाभार्थ्याची नोंदणीसाठी लाभार्थी पात्र आहे असा मेसेज येणार. आणि तो आल्यानंतर मग आपल्याला KYC करण्यासाठी पुढे जा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा, OTP टाकल्यानंतर डायरेक्ट तुमचं पुढचं हे ऑप्शन ओपन झाल्याशिवाय तुमचे लाभार्थी म्हणजे नोंदणी करण्यासाठी पात्र आहे असा मेसेज जोपर्यंत येत नाही वरचा, तोपर्यंत तुमची पुढची प्रोसेस सुरू होत नाही. मग एवढं सगळं झाल्यानंतर मग आपल्याला KYC करायच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर मग इथे आधार क्रमांक टाकायचे, सगळ्यांनाच माहिती. इथे याला क्लिक करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला टाकताना आधार क्रमांक इथं दिसणार आहे. त्याच्यानंतर हा इथला कॅप्चा आपल्याला इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्टवर आपल्याला क्लिक करायचं आहे. याला जर तुम्ही क्लिक केलं, बघा ह्या ऑप्शनला जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला जो आधार क्रमांक तुम्ही टाकताय तो अचूक टाकला गेला आहे का याच्यासाठी ह्या ऑप्शनला मी क्लिक करायला वारंवार सांगते. त्याच्यानंतर मग जो नंबर तुम्ही आधारला जो नंबर लिंक केलेला आहे त्याच्यावर 6 अंकी OTP येणार. तो 6 अंकी OTP आपल्याला इथं टाकायचा आहे. तो टाकत असताना तो बरोबर टाकला जातं की त्याच्यासाठी तुम्ही याच्यावर क्लिक केलं तरी
चालणार आहे तो 6 अंकी OTP तर टाकायचा, त्याच्यानंतर कंटिन्यूवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्या पद्धतीचे आपल्यासमोर पेज ओपन होतं. हे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला ऑल ओव्हर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर बघा KYC कंप्लीटेड सक्सेसफुली असा आपल्याला मेसेज होतो. हा मेसेज आपल्याला आल्यानंतर मग आपल्याला फेस कॅप्चर करण्यासाठी पुढे जा ह्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं. म्हणजे तुमची KYC झालेली, आता फेस कॅप्चर आपल्याला करायचं आहे. फेस कॅप्चरसाठी ह्या पद्धतीचा ऑप्शन आपल्यासमोर ओपन होतं. आईचाच ऑप्शन ओपन होणार आणि आपल्याला आईचाच फेस कॅप्चर देखील करायचा आहे. त्याच्यानंतर फोटो कॅप्चर करायच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर स्वीकारा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. स्वीकारावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला आईचाच फोटो कॅप्चर करायचा आहे. ग्रीन टिक आल्यानंतर मग आपल्याला अशा पद्धतीने ग्रीन टिक घेऊ द्यायची आहे. त्याच्यानंतर मग चेहरा पडताळणी यशस्वी झाली असा मेसेज आपल्याला येईल. तो आल्यानंतर नोंदणी सुरू करा. म्हणजे इथपर्यंत आईचं सगळ्या प्रकारची जी माहिती आहे ती आपल्याला आईची आपण भरली. समजा या जागावर वडील असते तर वडिलांची भरली असती, समजा या जागावर पालक असते तर पालकांची भरली असती. आणि आता तुमची नोंदणी सुरू होणार. म्हणजे आता याच्या पुढे तुम्हाला बालकाची माहिती टाकायची आहे. मग ती कोणती तर पुढे बघूया. नोंदणी सुरू ठेवा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन होणार. या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही जर इथं पाहिलं तर आपण जी माहिती भरली तर त्या माहितीच्या ह्याच्याने इथं आईचा आधार क्रमांक आहे. त्याच्यानंतर आईचं नाव येतं. त्याच्यानंतर आईची जन्मतारीख इथं येऊन जाते. त्याच्यानंतर आईचा मोबाईल नंबर जे तुम्ही टाकले ते इथं येऊन जातं. फक्त तुम्हाला आता इथं मुलाचं नाव इथं टाकायचं आहे. इंग्रजीतूनच नाव टाकायचं आहे. आपल्या भाषेतलं नाव तुम्ही मराठीत इथे टाकू शकता. इथं मराठीमध्ये नाव टाकायचं पण इथे मात्र इंग्रजीतनं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं जन्मतारीख नोंदवायची आहे. जन्मतारीख टाकल्यानंतर इथं मुलगा जर असेल तर M करायचा आहे, मुलगी जर असेल तर F करायचं आहे. परंतु मी मुलाची नोंदणी करत आहे त्याच्यामुळे मी M वर क्लिक करणार. त्याच्यानंतर अंगणवाडी केंद्र जसं तर तसं राहू द्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं मुलाचं नाव टाकायचं आहे आपल्याला. म्हणजे इंग्रजीमधून इथं नाव टाकायचं आहे. इथं मराठीमध्ये नाव जर तुम्हाला वाटत असेल तर टाकू शकता. इथं जन्मतारीख टाकायचं आहे. इथं लिंग निवडायचं आहे. परंतु त्या सगळ्याच्या पहिले आपल्याला इथं एकच जो बदल झालेला आहे तो म्हणजे आपण जो प्रोफाईलचा फोटो मुलाचा ठेवतो तो फोटो आपल्याला आधीच सेव्ह करायचा आहे. त्याच्याशिवाय आपली नोंदणी होणार नाही. तर आपल्याला सगळ्यात पहिले हे सगळं टाकायच्या आधी तुम्हाला एक खालचे जे फील्ड टाकायच्या आधी सगळ्यात पहिले तुम्हाला फोटो कॅप्चर करायचा आहे, चाइल्ड फोटो. तर तुम्हाला ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर मग बाळाचा देखील आपल्याला म्हणजे ते 3 ते 6 वर्ष वयोगटातील ते बालकाचा देखील आपल्याला फेस कॅप्चर करायचा आहे. फेस कॅप्चर ग्रीन टिकमध्ये आल्यानंतर मग आपल्यासमोर या पद्धतीचं पेज आल्यानंतर मग आपल्याला इथं खूप महत्त्वाचं आहे, तुम्ही जोपर्यंत जतन करा किंवा सेव्ह करत नाही तोपर्यंत त्या लाभार्थ्याचा फोटो तिथं येणार नाही. तर आपल्याला त्याच्यासाठी आता हा बालकाचा फोटो आलेला आहे तर त्याला जतन करा याच्यावर आपल्याला क्लिक करायचे किंवा सेव्ह करा. त्याच्यानंतर आपल्याला तो बालकाचा फोटो इथं दिसतोच. इथं बघा तो बालकाचा फोटो आहे. तुम्हाला वाटतं की हा फोटो व्यवस्थित आलेला नाही तर तुम्ही पुन्हा देखील फोटो काढू शकता. बघा इथं डिलीटचं ऑप्शन आहे तर तुम्ही डिलीट करून तुम्हाला वाटलं की पुन्हा फोटो काढायचा आहे तर तुम्ही इथं पुन्हा फोटो काढू शकता. व्यवस्थित असं वाटलं की आता व्यवस्थित फोटो आलेला नाही आहे तर तुम्ही इथं डिलीट करून पुन्हा फोटो काढू शकता. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला मुलाचं नाव इथं टाकून घ्यायचं आहे. आपल्या भाषेतलं वाटलं तर तुम्ही टाका, नाही वाटलं तरी तुम्ही नाही टाकलं तरी चालणार, पण तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि त्याच्यानंतर मग इथं लिंग निवडायचं आहे. त्याच्यानंतर अंगणवाडी केंद्र हे आपोआपच येतं, आपल्याला त्याच्यात काहीच करावं लागत नाही. त्याच्यानंतर आपल्याला वर्गवारी म्हणजे आपल्याला कॅटेगरी निवडायची आहे तिथं. तर त्या 3 कॅटेगरी आपल्यासमोर येतात. इतर, SC ST म्हणजे आपल्यासमोर इतरचा कॉलम येतो. त्याच्यानंतर जाती जमाती असे 2 येतात. त्यापैकी हा मुलगा ST कॅटेगरी म्हणजे जमातीला आहे तर मी जमातीवर क्लिक करणार. याला क्लिक केलं म्हणजे तुमच्यासमोर ते ऑप्शन ओपन होतात. बघा इथं 3 ऑप्शन ओपन झालेले आहेत, SC ST आणि इतर. तर ST वर मी क्लिक करणार, तो ST कॅटेगरीचा मुलगा आहे म्हणून. त्याच्यानंतर सगळं टाकून झाल्यानंतर आता आपली कॅटेगरी ST पण निवड गेलेली आहे. टेम्पररी म्हणजे तात्पुरता माझ्याकडनं स्किप आहे, इंग्रजीत झालं तर त्याच्यामुळे ते इंग्रजीत आलेले आहे. त्याच्यामुळे टेम्पररी म्हणजे तात्पुरतं म्हणजे आपण तिथं 2 पर्याय येतात, टेम्पररी आणि परमनंट. तर मी टेम्पररी आहे मुलीला इथे याच्यावर क्लिक केलं का आपल्याला 2 ऑप्शन येतात. तर मी टेम्पररीवर क्लिक केलं का तो टेम्पररी आलेला आहे. त्याच्यानंतर तो अपंग आहे का तर त्याच्यासाठी नोवर क्लिक केलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं आहे. सगळं भरून झाल्यानंतर मग आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर फक्त आता जो बदल झालेला तो खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे अंगणवाडी सेविका
म्हणजे अंगणवाडी सेविका पोषण ट्रॅकरला जो मोबाईल नंबर लॉग इन केलेला आहे, म्हणजे आपला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचा जो लॉग इन नंबर आहे, तर त्याच्यावर शेवट OTP जाणार 4 अंकी आणि तो OTP इथं टाकल्यानंतर मग आपलं बघा आता OTP आलेला आहे, तो OTP मी टाकलेला आहे आणि तो OTP टाकल्यानंतर मग आपल्याला व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे. OTP टाकून झाल्यानंतर आपल्याला व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे आणि व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर मग तुमचा जो लाभार्थी आहे तर त्या लाभार्थ्याचं रजिस्ट्रेशन हे झालेलं आहे नावासहित 3 तासा रजिस्टर सक्सेसफुली. तर अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये लाभार्थीची नोंदणी 3 तासाची होते आणि त्याला लगेच आपल्याला लाभार्थी मॉड्यूलमध्ये बघायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला डनवर क्लिक करावं लागणार आणि लाभार्थी मॉड्यूलवर जावं लागणार. लाभार्थी मॉड्यूलवर गेल्याबरोबर तुमच्यासमोर जो लाभार्थी आपण रजिस्टर केलेला आहे तो लाभार्थी लगेच येतो, म्हणजे तो प्रोसेसमध्ये देखील राहत नाही, तो लगेच येऊन जातो. तर अशा पद्धतीने तुम्ही बघत असाल स्क्रीनवर शेवटचा जो लाभार्थी आहे तोच आहे. तर अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये त्यांचं 6 वर्ष वयोगटातील लाभार्थी नोंदणी करणं काहीच कठीण नाही. फक्त त्याच्यासाठी आई स्वतः उपलब्ध असणं, म्हणजे ज्याच्या आधार कार्ड वापरून तुम्ही नोंदणी करणार तो तिथं प्रत्यक्ष उपलब्ध असणं खूप महत्त्वाचं आहे आणि लाभार्थी समोर असणं देखील महत्त्वाचं आहे, तरच तुमची नोंदणी होणार. आणि मोबाईल नंबर जो लिंक केलेला आहे तर तो देखील सोबत असणं महत्त्वाचं आहे, किंवा जो मोबाईल नंबर तुम्ही तिथं टाकणार पोषण ट्रॅकर रजिस्टर करायला तो मोबाईल नंबर असणं महत्त्वाचं, कारण की त्याच्यावर OTP जाणार आहे. या सगळ्या गोष्टी घेऊनच तुम्ही लाभार्थ्यांना नोंदणीसाठी बोलवा. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. धन्यवाद.